विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग याची जी मागं जाहिरात सुटली होती ती जाहिरात नव्याने प्रकाशित झालेली आहे. त्यानुसार तुम्ही संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओच्याद्वारे पाहत आहोत. दिनांक आज 5 ऑक्टोबर 2024. संपूर्ण प्रक्रिया पाहूया कशा पद्धतीने होत आहे. या ठिकाणी पदाचे प्रकार दिलेले आहेत सर्व. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखक पाल, मुख्य लिपिक सांख्यिकी, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघु टंकलेखा, गृहपाल स्त्री, गृहपाल पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर, तसेच आयुक्त कार्यालय स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक अशा पदांचे हे नाव आहेत. आता ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आणि वेळ. अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक आता सुरू होण्याची तारीख आहे 12/10/2024 ते दिनांक 2/11/2024 ही लास्ट डेट आहे. त्यानंतर पहा, ही जी पदांची संख्या आहे, आदिवासी वरिष्ठ निरीक्षक, त्यानंतर आहे संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, या संपूर्ण जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही नवीन आलेली जाहिरात संपूर्ण दिलेली आहे. आपण त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून पाहू शकता. अशा पद्धतीने ह्या जागा आहेत. वरिष्ठ लिपिकच्या वेतन श्रेणी 25, 500, 81, 100, 57 जागा आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने या संपूर्ण जागा आहेत. तरी आपण पूर्ण PDF या ठिकाणी पाहूया. संपूर्ण जवळजवळ ग्रंथपाल सर्व जागा या ठिकाणी आहेत. विभागाची नावं आहेत आणि आपण डायरेक्ट या ठिकाणी शेवटी पाहूया. डायरेक्ट फास्ट पाहूयात आपण. या ठिकाणी पदासाठी अनुभव आणि पात्रता दिलेली आहे. अधीक्षक जी पात्रता लागती या ठिकाणी संपूर्ण पदाची पात्रता दिलेली आहे. काय काय लागतं, काय नाही. निवडीची पद्धत, संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम, सर्वांची वेळ आणि अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे ते सुद्धा आहे या ठिकाणी पाहू शकता. परीक्षा शुल्क 1000, मागासवर्गीय, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक 900 रुपये, 10% सूट. अशा पद्धतीनं ही संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण याद्वारे पाहिलेली आहे. तरी आपण ज्या उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करायचे आहेत त्यांनी नक्कीच या ठिकाणी अर्ज करावेत. आणि ही PDF आपल्याला जर लागत असल्यास आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ती PDF तुम्ही पाहू शकता.